शिवाजी कौन थे पुस्तक से शुरू हुए विवाद राजनीतिक गलियारों में बयानबाजी का मुख्य विषय बनता जा रहा है। ऐसे में किसान नेता अजित नवले ने बुल्ढाना में आयोजित जाहिर सभा का मंडप हटाने की बात कही। दरअसल बुल्ढाना में विधायक संजय गायकवाड़ के कथित ऑडियो क्लिप के खिलाफ विविध राजनीतिक संगठनों की आज जाहिर सभा थी। इसी सभा की प्राथमिक व्यवस्थाओं का उल्लंघन करने की जानकारी नवले ने अहिल्यानगर में मीडिया से बातचीत के दौरान दी। शिवाजी कोण होता या कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला ज्या प्रकारे धमक्या दिल्या आणि शिवीगाळ केली त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांच्या वतीने आज बुलढाणामध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र ज्यावेळी आम्ही सर्वजण महाराष्ट्रभरातून इथे पोहोचलो त्यावेळी लक्षात आलं की आम्ही टाकलेला मंडप ठेकेदारावर दबाव टाकून काढून टाकण्यात आलेला आहे, त्याला काढायला भाग पाडण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी प्रचंड ऊन आहे, तिथे पिण्याच्या पाण्याचे जार सुद्धा संबंधितांना परत घेऊन जाण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे वातावरण तयार केलं जात आहे की जेणेकरून प्रचंड दबाव आयोजकांवर येईल। सभेचा मंडप काढून टाकायला लावणं, पिण्याचं पाणी सुद्धा संयोजकांना आणि मोर्चेकऱ्यांना मिळणार नाही अशी व्यवस्था करणं आणि लोकशाहीचा जो आमचा अधिकार आहे आमचं मत मांडण्याचा तो सबंधपणाने उधळून लावणं, असं जर स्वतः निवडून गेलेले आणि सभागृहात गेलेले लोकप्रतिनिधीच करणार असेल तर कायदा सुव्यवस्था आणि लोकशाहीचं काय होणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। ही जी कृती झालेली आहे त्याचा मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अत्यंत कडव्या शब्दामध्ये निषेध करतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत सूचित करावं आणि जी मंडपाची व्यवस्था होती, सावलीची व्यवस्था होती, पाण्याची व्यवस्था होती ती पुन्हा पुनर्स्थापित करून सभा यशस्वीरित्या पार पडेल यासाठी मदत करावी, त्या प्रकारचा हस्तक्षेप करावा। लोकशाही वाचवण्याचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी या संबंध प्रकरणामध्ये भूमिका घ्यावी असं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही करतो आहे।